नमस्कार. आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारं आंब्याच्या पावडरीचं प्रीमिक्स कसं करायचं. आंब्याचा सीझन संपला तरी हे आंब्याचं प्रीमिक्स वापरून आपण वर्षभर आंब्याची चव घेऊ शकतो. आंब्याचा सीझन संपला तरीसुद्धा पाहिजे त्यावेळी हे प्रीमिक्स वापरून मँगो सरबत, मँगो मिल्कशेक, मँगोची लस्सी, मँगो आईस्क्रीम, आम्रखंड आणि इतर कोणतेही आंब्याचे पदार्थ अगदी झटपट बनवू शकतो. हे प्रीमिक्स बनवण्याची पद्धत तर अतिशय सोपी आहे आणि यापासून बनणारे सगळे पदार्थ चवीला सुद्धा अतिशय चांगले बनतात. सीझन संपला तरीसुद्धा आंब्यापासून बनणारे हे पदार्थ कधीही बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी मी इथे भरपूर आंबे घेतलेत, कारण हे आंबे आमच्याच झाडाचे आहेत आणि ते सगळे एकदम पिकलेले, म्हणून मी हे प्रीमिक्स जास्त बनवत आहे. पण तुम्ही जो आंबा घ्याल तो चांगल्या क्वालिटीचा असावा. हे जे मी घेतलेले आंबे आहेत ना, हे सुद्धा चांगल्या क्वालिटीचेच आहेत आणि याचं नाव आहे हापूस आंबा. तर आता हे मी घेतलेले आंबे आहेत ना, हे सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चिरून किंवा वरचं साल काढून याचा गर या चाळणीने असा चाळून घ्यायचा. म्हणजे मिक्सरला लावला तरीसुद्धा तो चाळून घ्यायचा किंवा मिक्सरला नाही लावला तरी तो असा या प्रकारच्या चाळणीने तो चाळून घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये काही बारीक सारीक जे कण असतात, धागे असतात ना, ते त्यामध्ये पडणार नाहीत. आंब्यांचा रंगसुद्धा चांगला असावा आणि तो गोड असावा. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, माझं हे जे गर आहे ना, तो काढलेला आता त्याची क्रीम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता साखर किती घालायचं हे पाहूया. आंब्याचा गर आहे तो मी वाटीने मोजून घेतला आहे आणि 1 वाटी जर गर असेल ना तुमचा, तर तुम्ही 1.5 वाटी साखर घाला आणि 4 वाटी किंवा 2 वाटी असेल तर 3 वाटी घाला. असं त्याचं प्रमाण ठेवा आणि जेवढा तुमचा गर आहे त्याच्या तिप्पट जास्त साखर घालावी लागते, तरच आपले हे प्रीमिक्स तयार होतं. म्हणजे छान हे साखरेमुळे वाळायला लागतं. त्याचे क्रिस्टल तयार होतात साखरेमुळे. जर साखर झाली ना त्याच्यामध्ये, तर ते लवकर वाळत नाही आणि त्याचे क्रिस्टल तयार होत नाहीत. आता ही जी मी साखर वापरली ना, या साखरेऐवजी तुम्ही खडी साखरसुद्धा वापरू शकता किंवा धाग्यातली सुद्धा साखर वापरू शकता. पण ही साखर वापरताना थोडे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून वापरावी लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबा जर तुमचा थोडासा जरी आंबट असेल ना, तर थोडीशी जास्त साखर वापरावी लागेल. या ठिकाणी साखरेऐवजी गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो, पण आपल्या प्रीमिक्सचा रंग पूर्णपणे बदलून जाईल. तरीसुद्धा तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. आता ही घातलेली साखर आपल्याला त्याच्यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायची आहे, विरघळली नाही तरीसुद्धा चालते. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये रंग घालायचा असेल, खायचा रंग, मँगो कलरचा किंवा केशरी कलर जर तुम्हाला त्यामध्ये घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. मी इथे नाही घातलेला. साखर मिक्स करून झाल्यानंतर हे आपल्याला आता ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी इथे 2 पराती आणि 2 ताटं घेतलेत, कारण माझं प्रीमिक्स जास्त होणार आहे आणि माझा पल्पसुद्धा जास्त होता. त्याप्रमाणे त्या पल्पनुसार साखरसुद्धा जास्त आहे. त्यामुळे मोठ्या मोठ्या 2 पराती घेतलेत आणि 2 ताटं घेतलेत. आता हे ताटामध्ये घालताना आपल्याला जितकं होईल तितकं पातळ घालायचं आहे, जाड थर करायचं नाही, नाहीतर लगेच आपलं ते प्रीमिक्स वाळणार नाही. आता ही ताटं वाळवायची कशी, तर तुमच्याकडे जर ऊन येत असेल किंवा ऊन नसेल तर तुम्ही फॅनखाली वाळवू शकता. जरा 2 दिवस एक्स्ट्रा लागतील आणि जर ऊन असेल तर तुम्हाला ते 4 दिवस तरी उन्हामध्ये वाळवावे लागेल. आणि ही ताटं आता मी बाहेर उन्हामध्ये ठेवत आहे आणि ठेवताना काळजीपूर्वक ठेवायची, कारण याला मुंग्या लागू शकतात. गोड पदार्थ आहे त्यामुळे मुंग्या येण्याची दाट शक्यता असते. आणि आज थोडंसं पहा, ऊन पण कमीच आहे. आज आभाळ धरलेलं आहे, त्यामुळे उन्हाचा तडाखा पण आज कमी आहे. त्यामुळे पहा, मला इथे 1 दिवस मी वाळवल्यानंतर थोडंसं सोकलेलं आहे, जास्त सोकलेलं नाही. तर ही ताटं आपल्याला पूर्णपणे वाळवून घ्यायची नाहीत. 1 दिवस वाळवल्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने चमच्यानं आपण हे हलवून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता, परातीमधलं थोडंसं जाड झालं होतं, त्यामुळे अगदीच मऊ मऊ आहे आणि ताटामध्ये थोडंसं पातळ झालं होतं, तर ते थोडंसं जास्त सोकलं होतं यापेक्षा. तर हे पहा, 1 परात, 2 पराती आणि 2 ताटं मी उन्हात ठेवली होती. तर हे सगळं पूर्णपणे हलवून घ्यायचं आणि 1-2 दिवस वाळवल्यानंतर ते नंतर परत एकत्रच एकाच परातीमध्ये ठेवून वाळवलं तरीसुद्धा चालू शकतं. दुसऱ्या दिवशीच हे सुकायला चालू होतं. याच्यामध्ये साखर आहे, प्रिझर्वेटिव्हचं काम करते साखर, त्यामुळे हे लगेच सुकायला चालू होतं आणि याचे क्रिस्टल बनायला चालू होतात. जर तुम्ही गूळ वापरत असाल तर या साखरेपेक्षा 2 दिवस एक्स्ट्रा लागतील हे सोकायला. आता ही ताटं परत अशीच मी उन्हात ठेवणार आहे. तर हे बघा,
आता हे 4 दिवस वाळवले. आंबा आणि साखर घालून जे आपण केलं होतं मिश्रण ना, ते आता हे 4 दिवस वाळवले. आज 5वा दिवस आहे. आज बाहेरून आता मी आणले. तर हे पहा कसं खडखडीत एकदम वाळलेलं आहे. असं छान वाळले. आता हे आपण मिक्सरला लावून घ्यायचं आणि याची पावडर करून घ्यायची. चला तर आता बारीक करूया. हे जे वाळलेले साखरेचे आणि आंब्याचे जे खडे झालेले आहेत ना, हे जर मोठे मोठे जर खडे असतील आणि मिक्सरमध्ये ते बारीक होत नसेल किंवा मिक्सर खराब होण्याची शक्यता असेल ना, तर ते तुम्ही खाली कागदामध्ये घालून एकदम त्याच्यावर दगड मारून थोडेसे बारीक करून मग मिक्सरला लावले तरीसुद्धा चालू शकतं. मी सुद्धा तसंच केलं आहे. थोडे म्हणजे मोठे मोठे खडे होते, त्यामुळे म्हटलं मिक्सरचं भांडं खराब व्हायला नको. ते आपण थोडंसं कागदावरती घेऊन दगडाने चेचूया मोठं आणि मग मिक्सरमध्ये फिरवूया. तर ही अशा पद्धतीने मी ते बारीक थोडंसं करून घेऊन मग मिक्सरमध्ये पहा ते पावडर झालेली आहे खूपच छान. तर आता ही पावडर तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता. थोडीशी बनवत असाल तर ती फ्रीजच्या बाहेर तुमची राहू शकते. पण तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर ही फ्रीजमध्ये 1-2-3 महिने झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला ही वर्षभर वापरता येईल. तर आता हे प्रेमिक्स वापरून आपण काय काय बनवू शकतो हे पाहूया. तर 2 ग्लास घेतलेत मी. त्याच्यामध्ये 1-1 चमचा पावडर घातली आहे. त्यानंतर एका ग्लासमध्ये थंडगार माठातलं पाणी घातलं आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये दूध घातलं आहे. याच्यामध्ये तुम्ही काजू किंवा बदाम पावडर घालू शकता किंवा मिल्क पावडर घालू शकता दुधामध्ये. खूप छान होतं. याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला दूध आणि पाणी यापासून काय बनतं झटपट तर हे दाखवते. 2 मिनटं चमच्याने हलवल्यानंतर आपला ज्यूस आणि मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे. याच्यामध्ये थोड्याशा मँगोच्या स्लाइस घालते मी. असेच अजून बरेच पदार्थ आपण या प्रेमिक्सपासून बनवू शकतो. कुणी पाहुणे आलेत घरी तर आपण 1 ग्लासमध्ये 1 चमचा किंवा जास्त जर गोड पित असाल तुम्ही तर 2 चमचे असे हे प्रेमिक्स वापरून ज्यूस बनवून आपण गडबडीने पाहुण्यांना देऊ शकतो. दह्याची लस्सी बनवताना त्याच्यामध्ये 1 चमचा ही पावडर घातली ना, आपली दह्याची लस्सीसुद्धा खूप छान बनू शकते. तुम्ही 4 आंबे वापरून जर हे प्रेमिक्स बनवलं ना, तरीसुद्धा भरपूर प्रमाणात हे प्रेमिक्स तयार होतं. आंब्याचा सीझन संपला तरीसुद्धा हे सगळ्यांना आवडणारे आंब्याचे पदार्थ कधीही अगदी झटपट बनवू शकता. आंबे स्वस्त आहेत तोपर्यंत भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही हे प्रेमिक्स बनवून ठेवू शकता. जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर याच्यामध्ये भरपूर पर्याय तुम्हाला मी सांगितलेले आहेत. व्हिडिओ आताच सेव्ह करून ठेवा आणि ही रेसिपी बनवून पहा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.